हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या जीआरला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती, जी ग्राह्य धरण्यास पात्र नाही असं हायकोर्टानं सांगितलंय। सरकारच्या जीआरमुळे याचिकाकर्ते कसे बाधित होतात असा प्रश्न हायकोर्टानं विचारला। जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय। आज कोर्टात नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूया। सरकारच्या जीआरमुळे याचिकाकर्ते बाधित कसे होत आहेत, हायकोर्टानं हा प्रश्न विचारला। जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही। विनीत धोत्रे यांची याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नाही असं हायकोर्टानं म्हटलंय। हा ऑर्डरला आव्हान करणार आहोत अपेक्स कोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये करून बाबा हे जनहित याचिकामध्येच मोडतं, हे रिट पिटिशनचा मुद्दा नाही। याच्यासाठी आपण सुप्रीम कोर्टामध्ये हे चॅलेंज करणार आहोत। मी इंटरव्हेन करणार नाही, याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहे। माझा फक्त मुद्दा आहे करून जात प्रमाणपत्र देण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे। उपसमितीची नेमणूक झाली आहे ती चुकीची आहे आणि जे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्याच्यामध्ये तो अंमलबजावणी झालेली नाहीये, म्हणून मी ही याचिका दाखल केली होती। सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, हायकोर्टाने सांगितलंय करून तुम्ही याचिका दाखल करताना हे मुद्दे तुम्ही तुमच्या रिट पिटिशनमध्ये दाखल करायला पाहिजेत, याचिकेमध्ये नाही। पर हा निर्णय पण मी चॅलेंज करणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये। आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये विनीत धोत्रे विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र 27-466/2025 ही याचिका सुनावणीला होती। ही जनहित याचिका होती, PIL होती। याच्यामध्ये 2 सप्टेंबरच्या हैदराबाद गॅझेट JRला आव्हान देण्यात आले होते। सुनावणी सकाळी मुख्य न्यायमूर्तींच्या पुढे झाली। त्याच्यामध्ये ही जनहित याचिका कशी काय आहे, पब्लिक ॲट लार्ज ही अफेक्ट कशी करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वैयक्तिक याच्यामध्ये काय नुकसान होणार आहे हे तुम्ही दाखवून द्या असं कोर्टाने सांगितलं।